अयोध्येमध्ये राम मंदिराची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। 22 जानेवारीला रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण देखील रंगलंय। बघूया एक रिपोर्ट। अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी सुरू आहे। 22 जानेवारीला मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। मात्र या लोकार्पण सोहळ्यापूर्वी राज्यातील राजकारण चांगलंच रंगलंय। लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही, यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं, कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनलाय राम मंदिराचा उद्घाटन सोहळा। पण आम्हाला ते बोलवणार नाहीत। याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे तिथे गेले की तिथे पुन्हा एकदा शिवसेनेचा जय जयकार होईल, बाळासाहेब ठाकरेंचा जय जयकार होईल, उद्धव ठाकरेंचा जय जयकार होईल। मी काल पण बोललो, उद्धव ठाकरेचं नेमकं काय योगदान त्याचा पुरावा द्यावा, कारण की आमच्याकडे असा पुरावा आहे की राम मंदिरच्या आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर कॅमेरा साफ करत बसायचा। ना आता रामदेवताशी काही संबंध राहिलेला आहे, ना त्या आंदोलनाशी काही संबंध राहिलेला आहे। आणि हा जो काही संजय राजाराम राऊत जो आता बोलतोय ना, तो तेव्हा लोकप्रभाला होता आणि राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात तिने लेख लिहिलेले, जे लेख मी तुम्हाला दाखवू शकतो। विनायक राऊतांनीही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजपवर निशाणा साधलाय। राम मंदिरासाठी ज्यांनी काही केलेलं नाही त्यांनाच निमंत्रण दिलं असल्याचा टोला राऊतांनी लगावला। ज्याने केलं त्यानं फेकून द्यायचं आणि ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी टेंबा मिरवायचा, हा धंदा सध्या भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत। त्यामुळे बाळासाहेब काय, उद्धव साहेब काय, लालकृष्ण अडवाणी साहेब काय, या सगळ्यांना आमंत्रणापासून दूर ठेवायचं आणि हौशेनौशे जे आहेत, चमकेशगिरी करणार आहेत, त्यांना मात्र त्या राम मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी आमंत्रण द्यायचं। प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलेलं नाही, पण प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांना मिळणार। आमचा काय तो कार्यक्रम नाही, समितीचा कार्यक्रम आहे। आणि जे खासदार वगैरे आहेत राज्यसभेचे, आणि त्यांना नंतरच्या तारखा त्यांच्या ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण येणार, त्याच्यामुळे त्यांनी रागवण्याची हे नाही। राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी अयोध्येमध्ये सुरू आहे। लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना देखील निमंत्रित करण्यात आलं। राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलंय। यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मनमोहन सिंग, HD देवेगौडा, मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे। तर उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले, त्यामध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, चंद्रशेखरन, रामदेव बाबा यांनाही निमंत्रण देण्यात आले। क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले। चित्रपट सृष्टीतल्या दिग्गजांमध्ये रजनीकांत, अक्षय कुमार, कंगना राणावत, अमिताभ बच्चन, मधुर भांडारकर, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, दीपिका चिखलिया यांना निमंत्रित करण्यात आले। तर बाल अवस्थेतील असलेल्या श्री राम लल्लांच्या एकूण 3 मूर्ती तयार केल्या जाणार आहेत। 3 मूर्तींपैकी राम लल्लांच्या एका मूर्तीची निवड केली जाणार आहे। प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या कामाची देखील जोरदार तयारी सुरू आहे। म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेकडून मूर्तीसाठी दगडांची निवड करण्यात आली आहे। सध्या मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरचं काम सुरू आहे। ग्राउंड फ्लोअरवरील 5 मंडपांचं काम जानेवारीत पूर्ण होणार आहे। वेगळ्या पद्धतीची माती, सिमेंट आणि रसायनांचा वापर करून मंदिराचा पाया तयार करण्यात आला। भूकंपाचा अभ्यास करून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। परकोटाच्या बाहेर आणखी 7 मंदिरं उभारण्यात येणार आहेत। महर्षी वाल्मिकी, शबरीमाता, राजमाता अहिल्यादेवी यांची मंदिरं उभारण्यात येणार आहेत। श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी अयोध्येमध्ये मोठी तयारी सुरू आहे। अयोध्येच्या सौंदर्यीकरणाचे काम वेगानं सुरू आहे। राम की पौडी ते शरयू घाटापर्यंतचे रस्ते सजलेले आहेत। आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 95% पूर्ण आहे। अयोध्येतील रेल्वे स्थानकही मंदिराच्या रूपात तयार करण्यात येणार आहे। अयोध्येसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ, जम्मूसह देशातील अनेक भागातून 1000 ट्रेन धावणार आहे। एकीकडे प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या लोकार्पणाची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे, मात्र दुसरीकडे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरून चांगलंच राजकारण रंगताना दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.